जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डे क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण परिसर अभ्यास किंवा सामाजिक शास्त्रातील एक महत्त्वाचा पॉईंट पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या संदर्भात आपल्याला टी परीक्षा म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात. तर बघूया आपण या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजेच की नाईक निंबाळकर हे सरदार घराणे मूळचे कोणत्या ठिकाणचे होते? तर फलटण. पुढचा प्रश्न आहे, घोरपडे सरदार घराणे कोणत्या ठिकाणचे होते? तर मुधोळ या ठिकाणचे. पुढचा प्रश्न आहे, भोसले सरदार घराणे मूळचे कोणत्या ठिकाणचे होते? तर वेरूळ. मोरे सरदार घराणे कोणत्या ठिकाणचे होते? तर जावळी. जाधव सरदार घराणे कोणत्या ठिकाणचे होते? सिंदखेड राजा. संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार भोसले घराण्यातील कोणी केला? तर मालोजीराजे भोसले यांनी महत्त्वाचं म्हणजे की कृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केलेला होता. आणि प्रश्न काय म्हणतो लक्षात घ्या, तर भोसले घराण्यातील कोणी या ठिकाणी जे काय घृष्णेश्वर मंदिर आहे संभाजीनगर जिल्ह्यातील, तर मालोजीराजे भोसले. मित्रांनो, पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुद्धा म्हणजेच की मालोजीराजे भोसले यांच्यानंतर या घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केलेला होता. आपल्या महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगापैकी एक घृष्णेश्वर मंदिर ज्योतिर्लिंग आहे. पुढचा प्रश्न आहे, निजामशाहीवर मुघल बादशहाने आक्रमण केले तेव्हा निजामाची राजधानी कोणती होती? तर दौलताबाद. दौलताबाद हे कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर सीताफळे. पुढचा प्रश्न आहे, दौलताबाद येथे निजामाचा असणारा वजीर त्याचे नाव काय होते? मलिक अंबर. प्रश्न आलेला आहे मित्रांनो हा सुद्धा. पुढचा 9वा प्रश्न आहे, शहाजीराजे भोसले यांच्या वडिलांचे नाव काय? तर मालोजीराजे भोसले. म्हणजे मालोजीराजे भोसले यांना शहाजीराजे आणि शरीफजी ही 2 मुले महत्त्वाचे म्हणजे की आपल्याला बघा दिसून येतात. पुढचा प्रश्न आहे, 10वा प्रश्न असणार आहे, निजामशहाने मालोजीराजे यांना कोणत्या भागाची जहागिरी दिलेली होती? तर पुणे सुपे या परगण्याची जहागिरी. पुढचा 11वा प्रश्न आहे, राजमाता जिजामाता यांच्या वडिलांचे नाव काय? लखुजीराव जाधवराव. म्हणजे सिंदखेड राजा या ठिकाणचे ते सरदार. 12वा प्रश्न आहे, मालोजी राजांची जहागिरी शहाजीराजांना देणारा कोण होता? तर निजामशाह. म्हणजे मालोजी राजे यांच्यानंतर जी काही मालोजी राजे यांची जहागिरी होती ती शहाजीराजे यांना निजामशहानं दिल्याचं दिसून येतं. पुढचा 13वा प्रश्न आहे, कोणत्या लढाईमध्ये शहाजीराजे यांचे बंधू शरीफजी यांना वीरमरण आले? तर भातवडीची लढाई अहमदनगरजवळ म्हणजे आजचं अहिल्यानगर, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला? आदिलशहाने शहाजीराजे यांना सर लष्कर हा किताब देऊन सन्मानित केलेलं होतं. सर लष्कर किताब IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. आपण जर शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करत असाल तर मित्रांनो, माझ्या चॅनलला जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यापूर्वीच्या 2 वेळेस TET क्वालिफाय होण्याचा आणि टेट 3 वेळेस देण्याचा जो काय अनुभव आहे तो पूर्ण वापरून आपण या चॅनलवरती सर्व व्हिडिओ आणि जे की अतिसंभाव्य प्रश्न संच या ठिकाणी घेत आहोत. तर या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. एक व्हिडिओ बनविण्यासाठी बरंचसं कष्टही घ्यावं लागतं. पुढचा 15वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या मराठी महिन्यात झाला? फाल्गुन. वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी शिवनेरीचे किल्लेदार कोण होते? तर विजयराज हे शिवनेरीचे किल्लेदार होते. पुढचा 17वा प्रश्न आहे मित्रांनो, शहाजीराजांना कोणत्या भागाची जहागिरी आदिलशहाने दिलेली होती? तर पुणे, सुपे, बारामती, इंदापूर, चाकण, बंगलोर आणि जिंजी या ठिकाणची जहागिरी आदिलशहाने शहाजीराजांना दिलेली होती. पुढचा 18वा प्रश्न आहे, शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? जुन्नर. 19वा प्रश्न आहे, शिवनेरी किल्ला कोणत्या डोंगर रांगेत आहे? तर तसुमाई डोंगर रांगेत शिवनेरी किल्ला आहे. दादोजी कोंडदेव यांच्याकडे कोणत्या किल्ल्याचे किल्लेदार असण्याची जबाबदारी होती? तर कोंढाणा हा जो काही महत्त्वाचा किल्ला, तर कोंढाण्याची किल्लेदारी कोणाकडे होती? तर दादोजी कोंडदेव यांच्याकडे होती. पुढचा प्रश्न 21वा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई कोणत्या सरदार घराण्यातील होत्या? तर नाईक निंबाळकर फलटण या ठिकाणचं हे सरदार घराणं या ठिकाणच्या होत्या. पुढचा 22वा प्रश्न आहे, राजमाता जिजामाता व बालशिवराय कर्नाटकमध्ये असताना पुणे जहागिरीचे बघा या ठिकाणी जहागिरी लक्षात घ्यायचं आहे.
जबाबदारी कोणाकडे होती? तर दादोजी कोंडदेव यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आलेली होती. पुढचा 23वा प्रश्न आहे, शहाजीराजे भोसले कोणत्या भाषेचे गाढे पंडित होते किंवा गाढे अभ्यासक होते? संस्कृत. पुढचा प्रश्न आहे 24वा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कोणत्या दिवशी घेतली? तर 15 एप्रिल 1645. काही पुस्तकामध्ये आपल्याला 27 एप्रिल हा सुद्धा संदर्भ पाहायला मिळतो. 27 एप्रिल 1945चा. 25व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेले रायरेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? तर भोर, जिल्हा पुणे. 26वा प्रश्न आहे, पुण्याच्या कोणत्या दिशेला रायरेश्वर मंदिर आहे? नैऋत्य दिशेला. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत व कोणत्या लिपीत होती? संस्कृत व देवनागरी लिपी. संस्कृत भाषा आणि लिपी कोणती? तर देवनागरी. पुढचा प्रश्न आहे, बुडला माची आणि झुंजार माची कोणत्या किल्ल्यावरील प्रसिद्ध माची आहेत? तर तोरणा. प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, विविध परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला बी आहे. तोरणा किल्ला कोणत्या नदी खोऱ्यात आहे? कानद नदी खोऱ्यामध्ये असणारा तोरणा किल्ला. तोरणा किल्ल्यावर कोणत्या देवीचे मंदिर आहे? तोरणजाई देवीचे मंदिर. 31वा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? राजगड. राजगड किल्ल्याचे जुने नाव काय होते? मुरुमदेव किल्ला. मित्रांनो एक लक्षात घ्या, TET 2013 मध्ये या संदर्भात प्रश्न येऊन गेलेला आहे. राजगड किल्ला जो होता तर महत्त्वाचं म्हणजेच की मुरुमदेव या डोंगरावरचा किल्ला होता आणि मुरुमदेव किल्ला असं जुनं नाव राजगड किल्ल्याचं लक्षात घ्यायचा प्रश्न IMP आहे. पुढचा प्रश्न आहे 33वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची जी काय बघा राजधानी होती पहिली कोणती? राजगड. आणि दुसरी राजधानी कोणती होती? तर लक्षात घ्यायचा आहे पॉईंट की रायगड. सोपा प्रश्न आहे. रायगड किल्ला कोणत्या डोंगरावर आहे? तर रायरीच्या डोंगरावर हा किल्ला. किंवा रायगड किल्ल्याचे जुने नाव काय? तर रायरीचा किल्ला. असाही प्रश्न येऊ शकतो आपल्याला. आणि रायगड किल्ला बांधण्याची जबाबदारी कोणावर सोपविण्यात आली होती? आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. प्रतापगड किल्ला कोणत्या डोंगररांगेवर आहे? तर भोरप्या या डोंगरावर हा किल्ला आहे मित्रांनो. किंवा असाही प्रश्न विचारला जाईल की प्रतापगड किल्ल्याचं जुनं नाव काय? प्रतापगडाचं जुनं नाव काय? तर भोरप्या किल्ला. आणि पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे असाच, प्रतापगड किल्ला बांधण्याची जबाबदारी छत्रपती शिवरायांनी कोणावर सोपवली होती? मोरोपंत पिंगळे यांच्यावरती. पुढचा प्रश्न आहे आपला 37व्या क्रमांकाचा. बघा महत्त्वाचा प्रश्न या विचारला गेलेला आहे यापूर्वी. द पॉवर ऑफ मराठा ग्रंथ कोणी लिहिला? ग्रँड डफ. शिवभारत हा ग्रंथ कोणी लिहिला? कवींद्र परमानंद यांचा ग्रंथ आहे शिवभारत. तोरणा किल्ल्याचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या नावाने केले? प्रचंडगड. म्हणजे प्रचंडगड या किल्ल्याचं जुनं नाव काय? तर तोरणा. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि पुढचा प्रश्न आहे छत्रपती, शेवटचा प्रश्न असेल आपल्या या व्हिडिओमधला, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या दिवशी केला? तर 10 नोव्हेंबर 1659. ही डेट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. 10 नोव्हेंबर 1659. 10 नोव्हेंबर 1659 IMP डेट आहे मित्रांनो, आपल्याला विचारली जाऊ शकते. चला तर हे महत्त्वाचे काही प्रश्न आपण बघितले जे की परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रामध्ये किंवा इतर सरळ सेवा परीक्षेमध्ये सुद्धा हे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर त्या अँगलनं आपण हा व्हिडिओ या ठिकाणी पाहिला. आपण जर चॅनलला माझ्या नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. अशाच महत्त्वाच्या माहितीला आपल्याला ज्ञानार्जन करण्यासाठी आपण महत्त्वाचं म्हणजेच की सर्वच्या सर्व व्हिडिओ पहा. अत्यंत चांगल्या प्रकारचा दर्जेदार असा डाटा आपल्या या चॅनलवरती आपण टाकत असतो. तर येथून पुढेही असंच दर्जेदार जी काय असणारा माहिती आहे ती आपण पाहत राहूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.